बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षकपदी निवड झाल्यानंतर खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपलं काम सुरू केलंय। त्यांनी वारजेमध्ये महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेत सद्यस्थिती जाणून घेतली। यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय बारामती लोकसभा मतदारसंघात आयोजित मान्यवरांच्या सभांसह इतर बाबींचा उहापोह केला। बघत काय म्हणाल्यात मेधा कुलकर्णी। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर, शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। या भागातले ज्येष्ठ नागरिक संघ असतील, विविध उद्योजक असतील, विविध अन्य व्यावसायिक असतील, क्लासेसचे प्रमुख असतील, अशा सगळ्यांना, महिला मंडळं असतील, अशा सगळ्यांना या ठिकाणी प्रमुखांना एकत्र बोलवलं होतं। अतिशय छान प्लॅनिंग झालं, उत्साहाचं वातावरण आहे आणि लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन होऊ नये, इथलं चिन्हही लोकांना कळावं याच्यासाठी सुद्धा यंत्रणा राबवली जाते। स्लिपा लोकांपर्यंत कशा पोचतील याची यंत्रणा राबवली जाते। जे बूथ ए, बी आणि सी कॅटेगरीतले आहेत ते ओळखून त्या ठिकाणी विविध पद्धतीने प्रचार कसा पोचवला जाईल याची यंत्रणा तयार होती आणि खूप उत्साहाने, म्हणजे आजसुद्धा माननीय मोदीजींची सभा आहे, तिथेसुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक येतीलच। आणि उरलेल्या 6 दिवसांमध्ये, म्हणजे 7 तारखेला इथलं मतदान आहे, 7 तारखेला प्रत्यक्ष मतदान होईपर्यंतची यंत्रणा ही अतिशय उत्कृष्टरित्या, म्हणजे पूर्व प्लॅनिंग आणि पूर्ण प्लॅनिंग अशा पद्धतीने केली जाते। मला खात्री आहे की जास्तीत जास्त प्रमाणात मतदान घडवून आणून त्यातलं जास्तीत जास्त मतदान हे सुनेत्राबाईंना कसं मिळेल याच्यासाठी परिश्रमपूर्वक भारतीय जनता पार्टी असेल आणि राष्ट्रवादी असेल किंवा अन्य महायुतीतले पदाधिकारी असतील खूप परिश्रम घेत आहेत। मोदींच्या सभेव्यतिरिक्त आणखीन काही सभा बारामतीमध्ये प्लॅन केलेल्या आहेत का? हो, आता त्याचं आता डिक्लेअर करणं योग्य नाही, कारण अंतिम स्वरूप त्याला येतं आहे, पण बारामतीमध्ये विविध विधानसभा मतदारसंघानिहाय वेगवेगळ्या सभा नक्कीच होतील। आता सध्या अजितदादा असतील किंवा सगळ्यांकडून सुनेत्रा पवारांना मत देण्यासाठी सुप्रिया सुळेंवर टीका केली जाते। त्यांनी यापूर्वी काय केले 10 वर्षात वगैरे असं बोललं जातं, कसं पाहता तुम्ही त्याला? आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन जातोय, राष्ट्रीय सुरक्षिततेचा मुद्दा घेऊन जातोय, त्यामुळे विकास, राष्ट्रीय सुरक्षितता, भारताची अस्मिता, भारताची सांस्कृतिक आणि धार्मिक विरासत या सगळ्या मुद्द्यांवर माननीय मोदीजींनी स्वतःला प्रूव्ह केलेले, सिद्ध केलेले, लोकांच्या अपेक्षांना ते खरे उतरलेले आहेत। त्यामुळे देशाचा जो कौल आहे, जनतेचा जो कौल आहे, मग बारामती मतदारसंघ असो नाही तर अन्य पुणे मतदारसंघ आणि इतरही पुण्यातले मतदारसंघ असोत, महाराष्ट्रातले मतदारसंघ असोत, सगळीकडे मोदीजींना मोठ्या प्रमाणात वाढता पाठिंबा हा मिळत आहे आणि बारामतीमध्ये मला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार नक्की विजयी होतील। असा वेगळा प्रश्न आहे, बारामतीमध्ये पहिल्यांदा कांता नलावडे लढल्या भाजपच्या चिन्हावर, दुसऱ्यांदा जानकर लढले कपबशीवर, तिसऱ्यांदा कांचन कुल लढल्या कमळावर आणि आता पुन्हा कमळ चिन्ह चेंज होऊन तुतारीचं चिन्ह आहे। भाजप कॉन्स्टंटली उमेदवार का देत नाही बारामतीला? महायुतीमध्ये हे तिकीट जे आहे हे राष्ट्रवादीला मिळालेलं आहे आणि लोकांच्या मनामध्ये अजिबात कन्फ्युजन नाही। जानकर साहेबांच्या वेळेला थोडंसं कन्फ्युजन नक्की झालं होतं, लोकांना महायुतीतलं कुठलं चिन्ह त्या ठिकाणी दिसलं नव्हतं आणि थोडं वेगळं चिन्ह असल्यामुळे कन्फ्युजन झालं। पण आता महाराष्ट्रातली जनता ही खूप सुज्ञ आहे आणि आता महायुती गठीत होऊन सरकार येऊन सुद्धा खूप दिवस झाले, त्यामुळे काही ठिकाणी धनुष्य चिन्ह असेल, काही ठिकाणी घड्याळ चिन्ह असेल किंवा अन्य कुठलं चिन्ह एका दुसऱ्या ठिकाणी असेल तर तेही लोकांना माहिती झालं आहे। बारामतीमध्ये निसंशय घड्याळाला मतदान करणार आहेत। महात्मा सोसायटी, आजूबाजूच्या परिसरातल्या सोसायट्या, वारजे भागातल्या सोसायट्या, सगळीकडे मीटिंग होत आहेत। सोसायटीतले मतदार जे पारंपरिक कमळाच्या चिन्हावर मतदान करणारे मतदार आहेत त्यांना सुद्धा आम्ही जाऊन भेटतोय, तर म्हणले काही कन्फ्युजन नाही, आम्हाला माहिती आहे की या ठिकाणी घड्याळाला मतदान म्हणजेच मोदींना मतदान आहे। कमळाचाच म्हणजे भाजपचाच उमेदवार का जर उभा केला जात नाही, म्हणजे जानकर आणि त्यानंतर सुनेत्रा पवार हे वेगळ्या उमेदवार? महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जागांचं वाटप झालं आणि त्या जागांच्या वाटपामध्ये आता मी बोलण्यासाठी एवढी वरिष्ठ नाही आहे, पण त्या सगळ्या जागा वाटपामध्ये सगळ्या ठिकाणी सर्व महायुतीच्या पक्षांना समाधान मिळालेलं आहे आणि आमच्या मनामध्ये सुद्धा अत्यंत समाधान आहे की सुनेत्राबाईंना या ठिकाणी खासदार होताना आम्ही पाहतो। बारामती लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला सर्वात चर्चित मतदारसंघ। विजय शिवतारेंनी घेतलेली 5 लाखाची भूमिका की पवार विरोधी 5 लाख मतं या मतदारसंघात आहे, ती तुम्हाला कशी कन्वर्ट होतील असं वाटतंय?
विजय शिवतारे साहेब अतिशय जोमाने कामाला लागलेले आहेत आणि त्यांचा वाढता पाठिंबा आहे. एका ठिकाणी विजय शिवतारे प्रत्येक तालुक्यामध्ये ते नेते जे आहेत ते कुठेही आता दुमत राहिलेलं नाही आणि सगळ्या ठिकाणी वाढता पाठिंबा, दौंड असेल, बोरवेल्ला मुळशी असेल, पुरंदर असेल, सगळ्या ठिकाणी वाढता पाठिंबा, खडकवासला असेल, बारामती प्रत्येक क्षेत्र आहेच आहे, सगळ्या ठिकाणी वाढता पाठिंबा आहे. त्यामुळे काही चिंता राहिलेली नाही. नमस्कार. थँक्यू. आरोप केला जातो. थँक्यू. प्रचाराच्या दरम्यान दमदाटी केलेल्याचा बाकी कुठलाही कॉन्ट्रोव्हर्शियल मुद्द्यात मी जाणार नाही. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. इलेक्शन सोडून काय कशाला बोलायचं इलेक्शन सोडून, आपण परत भेटत राहू. आता आपण बाकीच्या मुद्द्यांमध्ये नको जायला, आपण कुठल्याही मुद्द्यामध्ये नको जायला की जे आता रिलेव्हंट नाही आहेत.